धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय. सौजन्य भारद्वाज कुटुंबांकडे 11वा भाग. देवाची करणी नारळात पाणी अत्तदीप भव. धम्मचर्चा संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड द्वारा. बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर. आपण बघत आहात धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक रविवारला धम्मबांधव एकत्रित येऊन रॅली काढून समाज बांधवांकडे जातात आणि तिथे धम्मावरती चर्चा करतात. ही संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड द्वारा करण्यात आलेली आहे. आणि आजचा जो धम्म आपल्या दारीचा जो कार्यक्रम आहे तो भारद्वाज कुटुंब यांच्याकडे घेण्यात आला आणि या 11व्या भागामध्ये आज त्यांच्याकडे हा कार्यक्रम घेण्यात आला. बघत रहा ग्राफिन वर्ल्ड न्यूज. 21 डिसेंबर 2025ला भारद्वाज कुटुंब मानेवाडा इथे यांच्याकडे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. आपल्याला या बुद्धांकडे येणे. बुद्ध म्हणजे ती बुद्धी, ती विकसित बुद्धी, जी बुद्धी तुमच्या हितासाठी, मानव हितासाठी, जनहितासाठी काम येणार आहे. म्हणून आपण आले तर बुद्धम शरणम गच्छामी म्हटलेलं आहे. प्रत्येकाला तुम्हाला स्वतःला अशी मुभा दिली आहे की तुमच्या बुद्धीचा विकास तुम्हाला करायचा आहे. जसं जसं तुम्ही पेरणी कराल तसं तसं उगवेल. तुमच्या बुद्धीची मशागत कोणीच करणार नाही. तुमच्या बुद्धीची मशागत एवढी करा की त्या बुद्धीचा स्वतःसाठी वापर आणि इतरांसाठी केला पाहिजे. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाही. गाडीमध्ये पेट्रोल असणं आवश्यक आहे. तुमच्या बुद्धीत जसं नळाच्या वरतं टाका असतं, टाक्यात पाणी असेल तर नळात पाणी येते, टाक्यातच नसेल तर नळात येतच नाही. म्हणून तुमच्या बुद्धीचा विकास तुम्हाला करायचा आहे. आणि तुमच्या बुद्धीचा हेतू काय असला पाहिजे? प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. तुमची बुद्धी जिवंत माणसासाठी आहे. या जगांमध्ये, समाजांमध्ये जो जीव आहे त्या जीवांच्या कल्याणासाठी काम करणारी ती बुद्धी तुम्हाला विकसित करायची आहे. बुद्धांनी सांगितलं की माझं नाव घेऊ नका. तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकसित करण्याच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून बुद्धम शरणम गच्छामी. अशा प्रकारच्या बुद्धीचा विकसित केल्यानंतर विकसित झालेले बुद्धिमान माणसं एकत्र या. तुमचा संघ निर्माण करा. या संघाला जीवन जगण्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे धम्म. या मार्गावर तुम्ही चालला तर तुमच्या जीवनात 100% कल्याण होईल. त्या धम्मांमध्ये काय सांगितलेलं आहे? आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. जेव्हा जेव्हा आपला बुद्धांचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमांमध्ये या त्रिरत्नाला वंदन केलं जातं आणि 5 शिलांची आठवण केल्या जातं. असं कोणत्याच धर्मग्रंथामध्ये, कोणत्याही प्रार्थनेमध्ये नाहीये. यामध्ये तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकसित करण्यासाठी आणि दिलेले 5 गोष्टी नकारण्यासाठी, तुमचा विकास करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचा विकास व्हावं म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे, पानातिपाता वेरमणी शिका पदम समाधी. आणि मी हिंसा करणार नाही. हिंसा कोणती? काया वाचा मनाने. कायनी हिंसा ही प्रत्यक्ष दृष्टीने आपल्याला दिसतात, वाचेची पण दिसतात, मनाची हिंसा तुम्हाला दिसतच नाही. म्हणून बुद्धाला सर्वश्रेष्ठ बुद्धमान का मानतात? कारण 5 इंद्रियांबद्दल सारेच बोलल्या जातात, पण बुद्ध 6व्या इंद्रियांबद्दल बोलतोय. 6वा इंद्र तुमचा मन. धम्मपदांमध्ये त्यांनी या मनावरच तुमचं लिखाण केलंय. बुद्धाला मानणे म्हणजे तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मनाचा उच्चांक गाठणे. बुद्ध माणूस भेटणे म्हणजे मनाचा उच्चांक गाठलेला. अशा प्रकारे मार्गात नेणारा हा मार्ग आहे.
आपण कोणत्याही देवळात गेलो असतो, देवळात आपण पूर्वीला जात होतो, देवळात प्रार्थना त्या देवाची करत होतो, तू मला पाव, तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव. इथे बुद्धाने असं काहीच म्हटलं नाही. तुम्हाला तुमचा कल्याण करायचं आहे. मी सांगितलेला फक्त मार्ग आहे. ह्या मार्गावर तुम्हाला जायचं आहे. तू जाशील बाबा तुझा भला, तू जाणार नाही बाबा तुझा नुकसान. जो जो समाज, जो जो कुटुंब, जो जो परिवार, जो जो देश आज जगांमध्ये, त्या देशांचं नाव येतं. छोटेसे देश असतात. तिबेट सारखा देश, छोटासा देश, बुद्धमय देश आहे. पण जगात सर्वात सुखी देश कोणता आहे तर तो तिबेट आहे. कारण तिथे कोण आहेत? सारे आपले बुद्धिस्ट आहेत. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध आहेत त्या त्या ठिकाणी ही कल्याणी मार्ग आहेत. म्हणून आम्हाला आमची जबाबदारी आहे की जो बुद्धाचा तत्वज्ञान आम्ही आमच्या लोकांपर्यंत रुजवणे, आमच्या लोकांना जागवणे, त्या जागवण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्न करणे. मुळात हेतू आपला तोच आहे. दर रविवारी आपण एका विहारात गेलोच पाहिजे. विहार आमचं प्रशिक्षणाचं केंद्र आहे. विहारात जाणे मनातली तृष्णा दूर करणे. जो मनुष्य तृष्णेने भरलेला आहे त्यातून मुक्त करण्याचं काम हे विहार करतात. विहारांमध्ये धम्माची चर्चा होतं. विहारात जाणे म्हणजे धम्माची चर्चा करणे. धम्म म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी काम करणे. आणि जो काम करण्याचा मार्ग आम्हाला या धम्माने दिलेला आहे. या धम्माची प्रचार प्रसार लोकांपर्यंत होणे. नाही तर आम्हाला ज्या धर्मग्रंथांनी त्या देवा कर्मकांडात रोखलं होतं त्या कर्मकांडातून आमच्या जीवनाचा काही उद्धार नाही. त्यातून मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला ही दीक्षा देऊन केली आहे. त्या दीक्षेमुळे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाला, बदल झाला, आमचा विकास झाला. इतरांच्या तुलनेमध्ये आम्ही समोर आलेले दिसतो आहोत. कारण आमच्या बरोबरीचे जे इतर लोक तसेच आहेत. जी दिशा बाबासाहेबांनी त्या दिशेला ते आलेच नाही. परंतु आपण बाबासाहेबांच्या आव्हानाला स्वीकारलं. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एक व्यक्ती चर्चिल विस्टन हा इंग्लंडचा प्रधानमंत्री होता. या प्रधानमंत्र्याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला, टेल मी द डिफरन्स ऑफ द पॉलिटिशियन अँड स्टेट्समॅन. राजकारणी माणूस आणि स्टेट्समॅन मध्ये फरक सांगा. तर त्यांनी सांगितलं, राजकारणी माणूस आपला पुढचा राजकारण कसं करायचं यासाठी तो प्लॅनिंग करतोय, आणि स्टेट्समॅन या पिढीचा पुढे उद्धार कसा होईल त्याचा विचार करतोय. तो स्टेट्समॅनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो सर्व गोष्टीचा तज्ञ आहे. म्हणून त्याला जगामध्ये सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून मानल्या जातं. ज्या व्यक्तीला सिम्बॉल ऑफ नॉलेज मानल्या जातं तो व्यक्ती म्हणतो, माझ्या जीवनाला कलाटणी देणारा एकच घटना घडली ती म्हणजे केळुस्कर गुरुजींना दिलेला पुस्तक. तो पुस्तक मी वाचल्यानंतर मला जगकल्याणी माणूस कळला. तो जगकल्याणी माणूस बुद्ध आहे. आणि त्या जगकल्याणी माणसाच्या मार्गावर मी गेल्यानंतर माझ्या जीवनात, कारण मला आले आयुष्य हा किती आहे मला माहित नाही, पण मिळालेल्या आयुष्याचं सोनं कसं करायचं हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. कारण बाबासाहेब फक्त 65 वर्ष जीवन जगले. आज 65 वर्ष जीवन जगलेला माणूस आपल्यासारखाच, त्याला भारतरत्न भारतातून मानतात. आज त्यांची जयंती, जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण, जो मनुष्य शेवटी मरताना कर्ज घेऊन मेला, पण त्याची जयंती, त्यांची स्मृती पूर्ण भारतभर कितीतरी गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, याचबरोबर विदेशांमध्ये या ठिकाणी मोठे मोठे पैशावाले आहेत. टाटा आहे, बिर्ला आहेत. टाटाचं नावही माहित नाही, बिर्लाचं नावही माहित नाही. नाव माहित असेल तर त्याची जन्मतारीख, त्याची जयंती माहित नसतं. जेव्हा असे स्टेट्समॅन जे समाजासाठी, इतरांसाठी कल्याणी काम करतात, त्यांची जयंती, स्मृती दिन, त्यांचा महापरिनिर्वाण दिन हा चौकडे साजरा होतो. म्हणून बुद्धाचा मार्ग हा इतरांच्या कल्याणी मार्ग आहे. तुम्हाला निसर्ग, बुद्ध आणि बाबासाहेब हे निसर्ग आहेत.
जेव्हा जेव्हा निसर्गाची आपण वाटचाल करू, निसर्गाच्या दिशेने जाऊ, निसर्गाचं संगोपन करू, तर निसर्ग आपल्याला मदत करतात. बाबासाहेब बुद्ध हे निसर्ग आहेत. बाबासाहेब बुद्धाच्या मार्गावर जो जो व्यक्ती जाईल, निसर्गाबद्दल आपल्याला माहित आहे, जमिनीत एक दाणा टाकला तर तुम्हाला 1000 दाणे देतात. एक फळाचं बी टाकलं तर तुम्हाला हजारो फळं देतात. निसर्ग पाणी देतो, हवा देतो, चांगलं जीवन जगण्याची तुम्हाला सारी संधी देतो. हे तसेच आमच्या जीवनामध्ये आलेले निसर्ग आहेत. या निसर्गाने आम्हाला अमाप असं काही दिलेलं आहे. म्हणून आमची आई म्हणते, फाटकं लुगडं लुगड्याला 17 गाठी, माय भीमानं भरली ओ मा सोन्यानं उठी. खरोखर भयानक सोन्याने उठी भरली आहे. जो जो माणूस, ते जो कुटुंब, जो जो परिवार बाबासाहेबांना सांगितलेल्या दिशेने जा, त्याच्या जीवनामध्ये कल्याणच झालं. कारण बाबासाहेबाच्या पूर्वी आमचे आई वडील होते, तेच काम करत होते. त्याच्या पुढचे वडील, आई वडील तेच काम करत होते. आज आम्ही फाटक्या गोधडीत नसलेले आज गादी दुलईत आलो. फाटक्या कपड्यातली माणसं सुटा बुटात आलो. झोपडीतली माणसं गाड्या घोड्या बंगल्यात आलो. एवढी मोठी क्रांती ह्या विचारांनी दिलेली आहे. म्हणून या विचारांचा प्रचार प्रसार होणे आपलं काम आहे. विचार म्हणजे काय? एका विचारावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या विचारांचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष केंद्रित केलं तर ते तुमच्या अस्तित्वात म्हणजे कृतीत उतरतात. आणि कृतीवर लक्ष दिलं तर तुम्हाला सवयी लागतात. आणि सवयी लागलं तर तुमचा भविष्य घडतोय. म्हणजे या महामानवाच्या विचारांनी आमच्या जीवनामध्ये एवढी मोठी क्रांती आणली. जो जो आज आपण तुलना करू शकतो. कारण एससी मध्ये 59 जाती आहेत. 59 जात पैकी एक जात जर सोडली, ज्यांनी बाबासाहेबाचा मार्ग स्वीकारला ती, आणि बाकीचे 58 जाती तेच देव, तेच कर्म, तेच कांड, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपण तुलना करू. त्यामधल्या महिला आपल्या महिला, त्यामधली पुरुष आपले पुरुष, त्यामधील बालक आपली बालक, दोघांची तुम्ही तुलना करा. तिथे देवाची करणी नारळात पाणी, इथे अतदीप भव आहेत. तुझा कोण करेल तो देव करेल. म्हणून बुद्धांमध्ये सांगितलं, मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, तथागत कडे काही माणसं आली. तथागताकडे आल्यानंतर ती माणसं तथागताला म्हणाली, तथागत आम्ही त्या मीटिंग मध्ये जातो, त्या प्रबोचनाच्या कार्यक्रमाला जातो. त्या विचारपीठावर बसलेला तो मोठा माणूस तो तिथून सांगतो की मी जे म्हणतो ते बरोबर आहे. या विश्वामध्ये ईश्वर आहेत. ईश्वर शक्ती तुमचा कल्याण करेल. दुसरी बाई येते, ती सुद्धा पंचांग असं घातलेली असते. तिथून ती सुद्धा आपल्या त्या विचारपीठावरून मोठं प्रबोधन करते की तुमचा कल्याण या मार्गाने होईल. आता सांगा, काही लोक ते ग्रंथ वाचून सांगतात, काही म्हणतात रूढी परंपरेने आलाय म्हणून सांगतात. तर खरंच सांगा तथागत, आम्ही कोणाचं ऐकावं? कालाम सुत्तांमध्ये तथागतांनी म्हटलं, तुम्हाला कोणाचंच ऐकायचं नाही, माझं पण ऐकायचं नाही, मी जे काही सांगत आहे ते पण ऐकायचं नाही, एका ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून ऐकायचं नाही. हा मोठा माणूस सुटा बुटात आहे, जाना मोठा करके डरना नाही, दुबला पतला करके डराना नाही. तुम्हाला तुमची संधी दिलेली आहे. तुमच्या विवेक बुद्धीला काय वाटतं, तुमचा तर्कसंगत बुद्धिसंगत काय म्हणतो, हा बोलणारा मनुष्य जो सांगतो त्याला आपल्या कसोटीवर उतरवा. आपल्या कसोटीवर उतरवल्यानंतर खरं किंवा खोटं ठरवा. आणि तुमची बुद्धी त्याला ग्वाही देत असेल, हा जो म्हणतो तो अगदी बरोबर आहे, तर त्या मार्गावर चला. त्या ग्रंथात लिहिलंय म्हणून वाचतो म्हणून खूप दिवसाचा मोठा ग्रंथ आहे, खूप मोठ्या माणसांनी लिहिलेला आहे. बोलणारा, प्रवचन करणारा, प्रबोधन करणारा, कीर्तन करणारा, भजन करणारा तो खूप मोठा माणूस आहे. यावर काही लक्ष देऊ नका. केवढी मोठी उपलब्धी आहे. म्हणून बुद्धांनी कालाम सुत्तांमध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या विवेक बुद्धीचा वापर तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या तर्कसंगत बुद्धिसंगतवर जर ते उतरत असेल आणि तुमची बुद्धी त्याला ग्वाही देत असेल,
तरच त्या मार्गाला स्वीकारा. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. बाबा रे या मार्गाने जा, तुमचं कल्याण होईल. म्हणून आपल्याला त्या जी देवदेवता कर्मकोटी त्यातून बाहेर काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि साध्या सोप्या भाषेत आम्हाला बुद्धाचा धम्म दिला. तो कसा दिला? 22 प्रतिज्ञेत दिला. 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं तुम्हाला की बाबा रे हे जे पहिले 8 प्रतिज्ञा नाकारून टाका, कारण हे तुमच्या जीवनामध्ये कल्याण करणार नाहीत. कारण यांनी हजारो वर्ष आमची जी परिवार होता, कुटुंब होता, समाज होता, याला खड्ड्यात टाकलं. कधी त्याच्या उन्नतीचा विचार केला नाही. म्हणून 8 प्रतिज्ञा नाकारायच्या. काय म्हणते? ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, रामकृष्ण यांना देव मानणार नाही, गौरी गणपती हिंदू धर्मातील कोणत्या देवी देवतेस मानणार नाही, आणि 4थी प्रज्ञा कोणता देव आणि अवतार घेतले कोणता देवच मानणार नाही. बुद्धा म्हणजे अशा प्रकारची त्यांनी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्ष ठेवली असेल, मी ओबीसी लोकांना धम्मदीक्षेत सांगतोय की बाबा रे ज्या ज्या दिशा बाबासाहेबांनी दिली ती दिशा पैकी एक जी प्रतिज्ञा आहे आमच्या ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला त्या बुद्ध धम्म बांधवांनी तो आवर्जून केलेली आहे. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे आमची कोणतीही क्रियाक्रम आम्ही ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. 8वी प्रतिज्ञा. आज आपला जो महार आहे, ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, जरी स्वीकारला नसेल तरी तो महाराज असेल, परंतु घरी कधी ब्राह्मणाला बोलवत नाही. हा मोठा गाडीत असेल, मोठ्या बंगल्यात असेल, दुसरा शिकलेला स्वीपर असेल, मांग असेल, मातंग असेल, बंजारा असेल, वंजारी असेल, ओबीसी असेल, त्याच्या घरी ब्राह्मणाशिवाय काम होत नाही. आणि जिथे जिथे हा ब्राह्मण जाईल, काही ब्राह्मणी प्रवृत्ती ही माणसाला शोषणाची आहे. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, माणसाला शोषण करणारी एक संस्कृती ती म्हणजे ब्राह्मण संस्कृती. त्या संस्कृतीतून बाबासाहेबांनी मुक्त करण्याचं काम आम्हाला त्या 22 प्रतिज्ञेतील 8वी प्रतिज्ञेत दिलं. आणि ती 8वी प्रतिज्ञा आपण तंतोतंत पालन करतो आहोत. हेच आपण इतरांना मार्गदर्शन करायचं आहे. इतरांना हेच सांगायचं आहे की आमच्या धम्म रॅलीतून, धम्म प्रवचनातून, धम्म देशनीतून तुमचा जर कल्याण करायचं असेल तर तुमच्यातलाच माणूस तुमच्या पुढे यावं. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदमध्ये महात्मा गांधीला खूप प्रश्न केली. यांचा मी आहे, दलितांचा, शोषितांचा, हरिजनांचा कैवारी तुम्ही राहू शकत नाही. आई आणि दाई मधला फरक सांगितला. जेवढी आई काळजी घेते तेवढी दाई काळजी घेत नाही. बाबासाहेबांनी म्हटलं तुम्ही दाईचं काम करता, मी आईचं काम करतो, मला माझं काम करू द्या. म्हणून आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. कारण झूठा पैसा रूठा भाई समय समय पर काम आहे. आपल्याला ते परिवर्तन बदल करण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे. कारण धम्म आधी आपल्या दारी आला, धम्म आधी आपण स्वीकारलेला आहे. म्हणून धम्म स्वीकारणारी, धम्म जीवन जगणारी माणसं इतरांच्या तुलनेमध्ये एक वेगळीच माणसं त्याला दिसली पाहिजे. या दिसण्यासाठी आपल्याला धम्म तत्वज्ञान घरोघरी जाऊन सांगायचं आहे. हा धम्म तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करायचा आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सोबत तुमच्या सहचरणीला आणावं, लहान बाळांना आणावं, मुलांना आणावं, कळू द्या त्यांना हे काय आहे. कमीत कमी ज्यांना शक्य नाही त्यांनी विहारात जावं. कारण विहार हे आपल्या प्रशिक्षणाचे केंद्र आहेत. विहार हे मानव मुक्तीचे केंद्र आहेत. विहार हे जनकल्याणाचे केंद्र आहेत. या अशा कल्याणी केंद्रात जाण्यासाठी तिथे आपण जाणे आणि ते करणे आहे. त्यामुळे आपण तिथे जाणं शक्य नाही, पण प्रत्येकाच्या दारापर्यंत आपण धम्माला नेलं पाहिजे. आणि धम्म जो कुटुंब, जो परिवार, जो व्यक्ती स्वतःला स्वीकारेल त्याच्या जीवनामध्ये बदल. मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. खूप वेळेस मला पत्रकार प्रश्न विचारतात, तुम्हाला असं काय वाटलं की त्यामुळे तुम्ही बुद्ध धम्म स्वीकार केला, असं काय वाटलं त्यामुळे तुम्ही बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करता. तर मी म्हटलं त्यामध्ये एकच गोष्ट आहे, खूप गोष्ट, त्यापैकी मला आवडलेली गोष्ट म्हणजे तो म्हणते अतदीप भव. बुद्धाने म्हटलं अतदीप भव, तुझा दिवा तूच बन. ती प्रतीक आहे की मी स्वतःला जळते आणि तुम्हाला प्रकाश देते. उद्बत्ती का लावली? मी जळते, दुसऱ्याला सुगंध देते. शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वती पको. तुमचा शिलांचा बळ कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. त्यासाठी दिशा ठरलेली नाही. या उद्बत्तीचा सुगंध एका हवेच्या झोताने हवेच्या दिशेने जाईल. तुम्हाला तुमच्या
स्वतःला जर, आणि बुद्ध होणे म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे. कारण मी बुद्ध झाल्यामुळे माझ्या बायकोला चांगला नवरा मिळालो, मी बुद्ध झाल्यामुळे माझ्या आईला चांगला मुलगा मिळालो, मी बुद्ध झाल्यामुळे माझ्या भावाला चांगला भाऊ मिळालो. याचा फायदा काय झालं? माझी आई 95 वर्षाची होती. माझ्या आईचा वाढदिवस माझ्या गावांमध्ये पाळण्यात झुलवलं. आईचा मोठा प्रोग्राम घेतला गेलं आणि त्यामध्ये हे सांगितलं की आम्ही लहान असताना आमची अंगाई गीत म्हणायची. आता आमची आई जरी माणूस वयाने मोठा झाला तरी तो मानसिकतेने लहानच असतो. आज आमची जबाबदारी आमच्या आईला त्या पाळण्यात झुलवणं. आणि आईवर मी एक पुस्तक लिहिलं, आई जीवन साफल्य. म्हणजे मी म्हटलं एवढं मोठं काम कोण करतो? तो बुद्धाच्या मार्गी जाणारा बुद्ध माणूस करतो. एवढी मोठी करण्याची कल्पना कुठून येतं? त्या बुद्ध मार्गी जाणाऱ्या बुद्ध माणसाकडून येतं. जेव्हा तुम्ही बुद्ध साहित्य, बुद्ध माणसं, बुद्ध गोष्टी वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या मार्गावर आपण गेलो पाहिजे. जर तुम्ही त्या मार्गाने गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमचा तर कल्याण होतोच होतो, इतरांचा सुद्धा कल्याण होतो. आणि इतरांचा कल्याण करण्यासाठी तुम्हाला तो मार्ग दिलेला आहे. बुद्ध सतत इतरांसाठी जळत राहा. आपसात बोलू नका, बाई आपसात बोलू नका, कोणी बोलू नका, राहू द्या, काहीच बोलू नका, ज्यांना त्यांना लागेल ते राहू द्या, आपसात बोलू नका. आपला सर्व रेकॉर्डिंग होत आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे बोलता ते सर्व रेकॉर्डिंग होत आहे आणि आपसात कोणालाच काही बोलायचं नाही. हे तुमच्या आजचं जे झालेलं तिथं रेकॉर्ड होईल तेव्हा ते पाहतील की इथं तर गोंधळच होता. शिकलेल्या बाई सांगत होत्या ना आपसात बोलतच होत्या. काय दिशा द्यावं त्यांना? आपल्यापासून आपलं बघितल्यानंतर इतरांना वाटलं पाहिजे घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, ते असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. बघा त्या माणसांमध्ये, कुटुंबांमध्ये किती नातं जुटलेलं आहे. अशा प्रकारे नात्याचं कृत्य आपल्याला या धम्म मार्गातून करायचं आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुमचं नाव लिहायचं, तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा, खाली आपला मोबाईल नंबर लिहायचा. या डायरीमध्ये आपला पूर्ण पत्ता लिहायचा. पत्ता लिहिल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहायचा. वेळ पडला, प्रसंग पडला, तुमच्या घरी येता आलं पाहिजे, तुम्हाला फोन करता आला पाहिजे. आता फोन केला आणि फोनच बंद आहे, घरही माहित नाही. त्यामुळे मोबाईल नंबर असला तर किंवा तुमचा पत्ता असेल तर तिथे तुम्हाला जाता येत आहेत. म्हणून आपण या धम्म आपल्या दारी या उपक्रमामध्ये आपण लोकांच्या घरी जातोय. आपण ठरवलेलं आहे. आता इथे आल्यानंतर जर सरांनी एखादा परित्राण पाठाचा कार्यक्रम केला असता तर त्यात कोण आले असते? आपले नाती गोती झाली असती, अडोशी आणि पडोशी आली असती. आपण आलो असतो का? प्रतिभाताई आल्या असत्या का? आपल्या जवादे वहिनी आल्या असत्या का? आपल्या कांबळे वहिनी आल्या असत्या का? हे धम्म बांधव धम्मानी जोडलं. त्यांच्या दारापर्यंत आणलं, आम्हाला त्यांच्या घरापर्यंत आणलं. घर बघता आलं, पाहता आलं. असं घर आमच्याही असावं अशी कल्पना येऊ शकते. ते नसेल तर तुम्हाला सांगितलं की एकामेकाच्या घरी गेल्यानंतर बाबासाहेब म्हणते माझ्या जीवनात एवढी कलाटणी का आली? कारण मी विदेशात गेल्यानंतर मला कळलं की विदेशातली माणसं, त्या महिला किती चांगल्या प्रकारे काम करत आहेत. इथं सर्व विषमता आणि समताच आहेत. म्हणजे अशी समता माझ्या देशात यावी, माझ्या देशातील ज्या असेच महिला माझ्या देशात घडाव्यात. म्हणून बाबासाहेबांनी तो हिंदू कोड बिलांचा जो प्रश्न मांडला त्यामुळे तिथेच आला की माणसाला एकामेकाला पाहून ती कल्पना सुस्त. म्हणून आपल्याला आपल्या लोकांच्या दारी जाणं अत्यंत आवश्यक आहे. दारी झाल्यामुळे घरातील, आता आपण म्हटलेलं आहे की आमचा परिचय त्यांच्याशी व्हावं, त्यांचा परिचय आपल्याशी व्हावं. झुटा पैसा रूठा बाई समय समय पर काम आहे. एक दुसऱ्याच्या मदतीला आपण येऊ शकतो. आज आपण भारद्वाज बौद्ध यांच्या घरी आलो आहोत. भारद्वाज बौद्ध हे आपण सुरुवातीपासून जी धम्म रॅली सुरू केली आहे त्या रॅलीमध्ये सहभागी आहेत. त्यांच्या घरची 11वी धम्म रॅली आहे आपली. यापूर्वी आपण त्या रॅलीमध्ये आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन आलो आहोत. प्रत्येकाच्या मॅक्झिमम लोकांच्या घराचा आपला परिचय झालाय. आपला हेतू तोच आहे की ही धम्म रॅली तुमच्या घरी आली, तुम्ही अत्यंत गौरवान्वित आमचा सन्मान केला. जसं अनाथ पिंटकांची मी सांगितलं, त्यांनी जसं सोनं आपल्या जमिनीवर परोसलं होतं, बुद्धाला ती दान केली होती, तसंच आज आम्ही सर्व आलेले बुद्ध तुमच्या घरी आलो. तुम्ही सर्व फुलांचा वर्षाव आमच्यावर केला. त्या भूमीवर सुद्धा फुलांचा वर्षाव करून तुम्ही आमचा सन्मान आदरातिथ्य केला. खरोखर बुद्ध माणूस असावा, बुद्धाचा आदर्श इतरांपर्यंत असं जावं, अशी आपण आज या ठिकाणी आपल्याला घडलेलं आहे. म्हणून आज आपण त्यांचाच परिचय त्यांच्याकडून करून घेऊ.
11वा धम्म आपल्या दारी कार्यक्रम माझ्या घरी तुम्ही सगळे धम्म बांधव बौद्ध उपासक उपासिका आहे, तुम्ही आले आणि कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येमध्ये पुढच्याही कार्यक्रमामध्ये असं निवेदन आहे की सगळ्यांनी आज विरुसाची संख्या थोडीशी कमी वाटत आहे, तर सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावे. कारण की धम्म जो आहे, धम्माच्या रस्त्यावर आपण गेलं तर धम्माच्या मार्गाने आपल्याला काय मिळतं हे जेव्हा आपण त्या मार्गावर चालतो तेव्हाच आपल्याला माहिती पडतं. जसं की आता राठोड साहेबांनी म्हटलं, राठोड साहेब आपल्या दारी हे जो कार्यक्रम चालवत आहे, तर हे त्याच्यामध्ये काही फायदा आहे का? नाही. ते आहे आपला, त्यांना एवढं कामं असतात, ते ॲडव्होकेट आहे, प्रत्येक केसावर त्यांना रिसर्च करावं लागते, तरी पण ते धम्मासाठी आपला जे योगदान देत आहेत आणि धम्माच्या पुढे वाढवण्याचं कार्य जे बाबासाहेबांनी जसं म्हटलं की भाई मेरे धम्म को जो मैं दिया हूँ उसको अगर आगे नहीं ले जा सकते हो तो उसको पीछे भी नहीं आने देना. तो हमारा कर्तव्य ये बनता है, आपला कर्तव्य हा बनते की आपण धम्माला समोर नेलं पाहिजे. आणि एक दिवस आपला रविवारचा आहे तो वेळेत वेळ काढून आणि थोडासा वेळेवर जर जागेवरून निघालं तर अतिउत्तम राहील. आणि ही माझी सहचरणी, तिचा मोठा सहयोग आहे. हे वैभव जे दिसत आहे हे बाबासाहेबांमुळे, तथागताच्या मार्गामुळे, ज्या मार्गाने आम्ही चाललो तो मार्ग आम्हाला रस्ता जो मिळाला तो तथागताच्यामुळे मिळाला आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे जसं सुख आणि शांती आनंदाचे जीवन जगत आहोत. बस एवढंच बोलून मी 2 शब्द बोलून सांगतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी ललिता कोपरागडे. धम्म आपल्या दारी आज आमच्या दारी आला, मला खूप आनंद झाला. असंच धम्म सर्वांनी आपापल्या घरी न्यावं, बस एवढंच सांगून मी नऊ